मंद्रुप ग्रामीण रुग्णालय येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास प्रारंभ। महिलांचे आरोग्य आणि कुटुंबाचे सशक्तीकरण यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालय येथून शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी मंद्रुपचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड, आधार हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश राठोड, बालरोग तज्ञ डॉक्टर हिना बागवान, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर वनमाला गावडे, डॉक्टर मिताली रेड्डी, डॉक्टर सुशील राठोड, दिनेश राठोड, दंत चिकित्सक डॉक्टर प्रथमेश जोशी तसेच ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, भाजपचे संघटन सरचिटणीस गौरीशंकर मेंढगुदले, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान तालुक्यातील सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। तज्ञ डॉक्टरांकडून महिलांचे बीपी, शुगर, ओरल कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे। याशिवाय गर्भवती महिलांची तपासणी, दंत तपासणी, त्वचारोग तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच बालकांची तपासणी केली जात आहे। लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात आले असून महिलांचे ECG तपासणीही मोफत करण्यात आली आहे। या आरोग्य शिबिरात तब्बल 500हून अधिक महिला व बालकांची तपासणी झाली। तसेच आधार हॉस्पिटलकडून मोफत औषधोपचार देण्यात आले। या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्य जागरूकता निर्माण होऊन संपूर्ण कुटुंब अधिक निरोगी व सक्षम होईल असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला आहे। शिवराज मुगळे, स्टार न्यूज, दक्षिण सोलापूर। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त टोटल 75,000 कॅम्प होणार आहेत। त्यापैकी ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे 2 कॅम्प आपल्याला होणार आहेत। आज 19 तारीख आणि 26 तारखेला या ठिकाणी आपण या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी बरेच आपण उपक्रम ठेवलेले आहेत। त्यामध्ये महिलांसाठी त्यांची तपासणी असेल, गरोदर मातांची महिलांची तपासणी असेल, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी पोषण आहार याच्याबद्दलची माहिती असेल, तसेच मुलांचं लसीकरण, सॅम्या मुलांचं जे काही तपासणी असेल आणि त्यांच्यावर होणारे उपचार असतील। बाकी इतरही महाआरोग्य शिबिरामध्ये जे काही इतर आजार असतील, NCDचे असेल, मधुमेह असेल, कम्युनिकेबल डिसीज असेल, या सगळ्यांची तपासणी आपण आज मोफत करणार आहोत। आणि याच्यातून ज्या काही ट्रीटमेंट त्यांना जर इतर ठिकाणी घ्याव्या लागत असतील त्या पण आपण ह्या कार्यक्रमात थ्रू मोफत करून देणार आहोत। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झाली। माननीय मोदी साहेब स्वतःचा जन्मदिवस केव्हाही साजरा करत नाहीत आणि आत्ताही करत नाही, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की देशाची सेवा अहोरात्र करणारा नेता यांना वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळं सेवा पंधरवडा जे 2 ऑक्टोबर ही महात्मा गांधी जयंती त्यांनीही देशाची सेवा केलेली आहे। आणि ह्या राष्ट्रीय नेता ते राष्ट्रपिता हा जो 15 दिवसाचा सप्ताह आहे, या सेवा सप्ताह म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेला आहे। त्याच्यामध्ये 3 टप्पे केलेले आहेत। पहिला टप्पा आहे तो पानंद रस्त्याचा आहे। शेतकऱ्यांच्या सातत्यानं रस्त्याच्या बाबतीत, शेतातल्या रस्त्याच्या बाबतीत वादग्रस्त विषय होतात आणि मग पानंद रस्ते आयडेंटिफाय करून ते नकाशावरती आणण्याच्या सूचना, एक सेवा कार्य करण्याच्या सूचना दिल्या। याचबरोबर देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि मग जे आत्ता अतिक्रमण झाले असतील, गावठाणामध्ये असतील किंवा काय, त्या सर्वांना स्वतःच्या हक्काची घराचं करून द्यायची सूचना दिलेल्या आहेत। आणि तिसरा टप्पा जो आहे तो नाविन्यपूर्ण काम हे जिल्हाधिकारी महोदयांना अधिकार दिलेला आहे। स्थानिकच्या गरजा बघून त्यातली आरोग्य सेवा हे फार खूप महत्त्वाची आहे आणि माननीय मोदी साहेबांच्या आवडीचा विषय आहे, कारण त्यांनी देशाचं आरोग्य, या 140 कोटी नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहिलं पाहिजे आणि म्हणून ही सेवेतला प्रकार आहे। आणि म्हणून ह्या सेवेचा औचित्य म्हणून मी मंद्रुप या ठिकाणी आलेलो आहे। याचं उद्घाटन झालेलं आहे। 17 तारखेपर्यंत ह्या सेवा, आरोग्य सेवा देणार आहेत। सर्व रुग्णाला माझी विनंती आहे, आपले जे छोटे मोठे आजार असतील ते या ठिकाणी तपासावे
निदान झाल्यानंतर पुढचे उपचारसुद्धा आपल्याला मोफत केले जातील. किंबहुना डोळ्यांचे ऑपरेशनसुद्धा मोफत केले जातील. डोळ्यांची मोतीबिंबाचे ऑपरेशनसुद्धा मोफत केले जातील. सर्व रुग्णांनीसुद्धा याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं.